गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 6वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 माझा अनुभव हा पाठ पूर्ण अभ्यासला, बरोबर? आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता 3 पाऊस आला ही कविता अभ्यासणार आहोत. कोणती बरं कविता अभ्यासणार आहोत मुलांनो? पाऊस आला. मुलांनो, ह्या कवितेचे कवी आहेत. कवी म्हणजे ज्यांनी ही कविता लिहिली आहे त्या कवींचं नाव आहे विंदा करंदीकर. काय नाव आहे मुलांनो? विंदा करंदीकर. मुलांनो, कवी विंदा करंदीकर हे कवींचं टोपण नाव आहे. त्यांचं खरं जे नाव आहे ते आहे गोविंद विनायक करंदीकर. विंदा करंदीकर हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 आणि मृत्यू 14 मार्च 2010. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा 39वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शके या साहित्य कृतीसाठी प्रदान करण्यात आला. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार मिळाले. राणीचा बाग, सश्याचे कान हे त्यांचे बालकविता संग्रह तसेच श्वेतगंगा हा संग्रह खूप गाजला. तर मुलांनो, तुम्हाला कवींचा थोडक्यात परिचय समजला. आता आपण ह्या कवींची आपल्याला जी अभ्यासायला कविता आहे पाऊस आला ही कविता आता आपण समजून घेऊया. मुलांनो, ही जी कविता आहे पाऊस आला ही पावसावर आधारित कविता आहे. पाऊस सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षित करतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे आपले मुख्य ऋतू आहेत, यापैकी बऱ्याच जणांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. तुम्हाला सुद्धा काही जणांना पावसाळा ऋतू आवडत असेल की नाही? आवडतो ना? कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाचं वातावरण खूप बदललेलं असतं. उन्हाळ्यामध्ये जमीन जी तप्त झालेली असते ती पावसाच्या आगमनाने, पावसाच्या कोसळण्याने मंत्रमुग्ध होते. जिकडे तिकडे मातीचा सुगंध पसरलेला असतो आणि त्याचबरोबर झाडांवरची, वेलींवरची जी धूळ आहे ती धूळ निघून गेलेली असते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकरी, झाडे-वेली, पशुपाखरे, माणसे सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि जेव्हा हा पहिला पाऊस कोसळतो तेव्हा संपूर्ण सृष्टीचं चित्र बदलून जाते. आणि हा जर पाऊस मुलांनो अचानक कोसळला, पावसाळा ऋतू नाही आहे, पण जर अचानक कोसळला तर काय होईल? नक्कीच फजिती होईल ना? पावसाचं नियोजन नाही आहे, पावसाळा ऋतू नाही आहे आणि अचानक अर्धा पाऊण तासामध्ये जर पाऊस कोसळायला लागला तर आपण जे नियोजन केलेलं आहे, नियोजन म्हणजे मुलांनो आपण काही प्लॅन करतो, त्या सगळ्या नियोजनावर पाणी फिरेल. म्हणजे ते आपले सगळे प्लॅन काय होतील? फ्लॉप होणार, बरोबर की नाही? पावसामुळे आपण कुठे जाऊ शकत नाही. आणि अशीच फजिती या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला कवींनी सांगितली आहे. अचानक पाऊस आल्यामुळे वातावरणात कोणता बदल झाला आणि आई, बाबा, मुले याची कशी फजिती झाली ह्याचे मजेदार वर्णन ह्या कवितेमध्ये आपल्याला कवींनी करून दिले आहे.
तर मुलांनो, मी प्रथम तुम्हाला ही पूर्ण कविता वाचून दाखवते, नंतर आपण ह्या कवितेच्या ओळींचा भावार्थ समजून घेऊया. कविता तिसरी. पाऊस आला, पाऊस आला. पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. कवी आहेत विंदा करंदीकर. मुलांनो, ह्या कवितेचे शब्दार्थ बघा. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. भणाण वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे खाली खाली जाणे किंवा ढासळणे. चडफड म्हणजेच राग. गिल्ला करणे म्हणजेच गोंधळ करणे. तर मुलांनो, आता आपण या कवितेच्या ज्या ओळी आहेत त्या ओळींचा अर्थ समजून घेऊया. पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. ऐन दुपारी म्हणजे काय मुलांनो? भर दुपारी. आणि भणाण वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. एकदा भर दुपारी अचानकपणे भयभीत करणारा सुसाट वारा वाहू लागला. मुलांनो, इथे पावसाळा नाही आहे. पावसाळा संपून गेलेला आहे. आणि पावसाळा कधी संपतो? कोणत्या महिन्यामध्ये? ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस संपतो, बरोबर की नाही? आणि एकदम असं उष्ण ऊन पडलेलं असते, बरोबर. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकदम तप्त ऊन असते, बरोबर की नाही? आणि त्यावेळी भर दुपारी अचानक काय होते? वारा सुटू लागतो. बघा मुलांनो, जेव्हा पावसाचे आगमन असते, सुरुवात असते, तेव्हा सुद्धा वारा सुटतो, ढगांचा गडगडाट सुरू होतो, मध्येच विजा चमकू लागतात. आणि मग आपल्याला वाटतं की आता काय पडायला सुरुवात होणार? पाऊस पडायला. कारण आपण तशी तयारी पण केलेली असते पावसाची. पण इथे पाऊस संपून गेलेला आहे आणि बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे. आणि त्याच वेळी एके दिवशी भर दुपारी अचानकपणे भयभीत करणारा वारा सुटसाट वाहू लागला. विजांचा चमचमाट म्हणजे विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाटसुद्धा सुरू झाला आणि पावसाचे जोरदार आगमन झाले. आगमन म्हणजे सुरुवात झाली. जिकडे तिकडे गारांचा खच पडलेला दिसू लागला. गारा म्हणजे मुलांनो आईस बॉल. आपण बर्फ म्हणतो की नाही, त्याचे असे तुकडे जसे पूर्ण जमिनीवरती, जिकडे तिकडे म्हणजे पूर्ण जमिनीवरती गारांचा खच म्हणजे असा ढीग पडलेला दिसू लागला. म्हणूनच कवी इथे आपल्याला सांगत आहेत, पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. तर मुलांनो, तुम्हाला समजलं? पुन्हा एकदा मी सांगते बघा. भर दुपारी अचानकपणे भयभीत करणारा सुसाट वारा वाहू लागला. त्यामध्येच विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाचे जोरदार आगमन झाले. जिकडे तिकडे गारा गारा म्हणजेच गारांचा खच पडलेला दिसू लागला. तर मुलांनो, तुम्हाला हा पॅरेग्राफ समजला? आता आपण पुढचा पॅरेग्राफ बघूया. पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. बघा मुलांनो, दिवाळी कधी येते? ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी येते आणि त्यावेळी भर दुपार असते
आणि अशा वेळी अचानक जर पावसाचे आगमन झाले तर मुलांनो, दिवाळीमध्ये मुलांनी जो किल्ला बनवलेला असतो, तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये किल्ला बनवला असेल की नाही? मातीचा किल्ला बनवला असेल ना? आणि हा जो किल्ला आहे तो पाऊस पडल्यामुळे काय होऊन जातो? ढासळून जातो. ढासळून म्हणजे खाली कोसळतो. आणि त्यावरची जी माती आहे ती पावसामुळे काय होऊन जाते? वाहून जाते. आणि मोकाट असणारी जी कुत्री आहेत, मोकाट म्हणजे जी रस्त्यावर फिरणारी जी कुत्री आहेत, कुत्री म्हणजे कुत्रे आहेत, डॉगीज आहेत, भर दुपार आहे तर इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटली आहेत. त्यांना सुचत नाही आहे की काय करावे. पाऊस अचानक सुरू झाला, पावसाला अचानक सुरुवात झाली, त्यामुळे त्यांना सुचत नाही आहे की कुठे जायचं, आडोशाला कुठे थांबायचं. बघा मुलांनो, फटाकीचा जरी आवाज आला, फटाके आपण फोडतो की नाही, त्याचा जरी आवाज आला तरी काही वेळेला कुत्रे घाबरून इकडे तिकडे पळून जातात आणि त्यांना सुचत नाही की काय झालं आहे आणि सैरावैरा पळत सुटतात. त्याचप्रमाणे इथे पाऊस पडल्यामुळे ते सैरावैरा पळत सुटली आणि पळताना जोरजोरात भुंकायला लागलेली आहेत. आणि पावसाचे चिन्ह पाहून आजोबा मात्र या ठिकाणी सावध झाले आहेत. आजोबांना असं वाटतं की आता ह्या पावसाचं काही नियम सांगता येत नाही, म्हणजे हा पाऊस कधीही कोसळू शकतो, ह्याचं काहीच प्लॅन नाही आहे, म्हणजे आपण पावसाळ्याची वाट बघायची नाही. म्हणून आजोबांनी लगेच आपली जी जुनी छत्री आहे, अंब्रेला आहे, ती काढली आणि बघतात तर ती थोडीशी फाटलेली होती, त्यामुळे ती छत्री शिवायला आजोबांनी घेतली आहे. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी फजिती झालेली आपल्याला दिसत आहे. म्हणूनच कवी काय सांगत आहेत? पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. तर मुलांनो, तुम्हाला हा पॅराग्राफ समजला? ह्या कवितेच्या ओळी समजल्या? आता आपण पुढे बघूया. पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. बघा मुलांनो, अचानक पावसाच्या आगमनामुळे ऑफिसात जायच्या तयारीत बाबांना उशीर झाला होता. अगोदरच त्यांना काय झाला होता? उशीर झाला होता. आणि त्यातच अचानक आलेल्या पावसामुळे पूर्ण गोंधळ उडाला. पण तरीही आकस्मित आलेल्या पावसावर आपला राग व्यक्त करतच ते ऑफिसला गेले. बघा मुलांनो, आपलं सुद्धा कधी असं होते, आपण कुठे जायच्या तयारीत असतो, आपण पूर्ण तयारी केलेली असते, कुठे आपल्याला शॉपिंगला जायचं असते किंवा फिरायला जायचं असेल, आपण बॅग वगैरे पूर्ण रेडी केलेली असते आणि आता आपण निघणार, त्याच वेळी जोरदार असा पाऊस येतो. किंवा काही वेळेला आपण कुठे जायचे असतात आणि कोणतरी गेस्ट आपल्या घरी येतात, तेव्हा आपल्याला राग पण आलेला असतो आणि त्या गेस्टचं वेलकम पण करायचं असते, बरोबर? आणि त्यावेळी आपली जशी परिस्थिती होते तशीच परिस्थिती अचानक पावसामुळे सुद्धा होते. आणि तशीच परिस्थिती बाबांची झाली आहे. त्यांना ऑलरेडी ऑफिसला जायला उशीर झाला आहे आणि त्यातच अचानक पाऊस आला, तरीही ते पावसावर आपला राग व्यक्त करत ते ऑफिसला निघून जातात. आणि सकाळपासून चांगले ऊन पडलंय म्हणून आईने पापड तयार करून उन्हात वाळत घातले होते. आणि अचानक हा पाऊस आल्यामुळे आईचे पूर्ण पापड काय झाले? भिजून गेले. बघा, उन्हामध्ये आपण कपडे सुकायला घालतो, बरोबर की नाही? ऊन पडलं आहे तर आपण काहीतरी सुकत वाळत घालतो बाहेर आणि आपल्याला माहीत नाही आहे की पाऊस येणार आणि अचानक जर पाऊस आला तर ते पूर्ण भिजून जातं. तसंच आईने मस्त पापड तयार केले होते आणि ते उन्हामध्ये वाळत घातले होते आणि अचानक पाऊस आल्यामुळे ते पापड काय झाले? पूर्ण भिजून गेले. म्हणूनच कवी इथे आपल्याला सांगत आहेत, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. घोटाळा म्हणजे गोंधळ.
बाबा गेले करीत चडफड. चडफड म्हणजे राग व्यक्त करत, ते पावसावर आपला राग व्यक्त करत ऑफिसला गेले. आणि आईचेही भिजले पापड. आईने जे वाळत घातलेले पापड होते ते पूर्ण भिजून गेले. पुढे बघा मुलांनो, पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. बघा मुलांनो, कवी आपल्याला इथे सांगत आहेत की भर दुपारी अचानकपणे आलेल्या जोरदार पावसाने, विजांचा चमचमाट सुरू झाल्याने, ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने आम्ही वर्गातील सर्व मुलांनी एकच गोंधळ सुरू केला. मग आमच्या कुट्टी मॅडम म्हणजे त्यांना ज्या शिकवत होत्या, ज्या टीचर होत्या, त्यांचं नाव आहे कुट्टी. कुट्टी मॅडमला ही वर्गात शिकवणे खूप कठीण झाले. वर्गात म्हणजे क्लासमध्ये त्यांना शिकवता येत नव्हतं, कारण खूप आवाज येत होता ढगांचा. पूर्ण असा काळोख पसरलेला, अंधार पसरला होता, विजा पण चमकत होत्या आणि मुलांनी सुद्धा जोरदार आवाज करायला, गोंधळ करायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या कुट्टी मॅडमला वर्गात शिकवणे खूप कठीण झाले, जमेनासे झाले, म्हणजे त्या शिकूच शकत नव्हत्या. बघा मुलांनो, कधी रेनी सीझनमध्ये तुम्ही जेव्हा शाळेत जात होता तेव्हा पूर्ण असा पाऊस पडत आहे, धो पाऊस पडत आहे, अंधार दिसत आहे, पूर्ण जेवढे पावसाचे ढग जमा झाले आहेत, विजा पण चमकत आहेत, ढगांचा गडगडाट होत आहे आणि त्याच वेळी नेमकी काय जाते, इलेक्ट्रिसिटीसुद्धा गेलेली असते आणि पूर्ण अंधार दिसतो, बरोबर. आणि त्यावेळी तुम्हाला क्लासमध्ये टीचर शिकवतात का? नाही ना. तसाच इथे सुद्धा मुलांनी जेव्हा गोंधळ सुरू केला, जो ढगांचा सुद्धा गडगडाट आणि पूर्ण डिस्टर्बन्स होता, तेव्हा त्या कुट्टी मॅडमला त्यांना शिकवता येत नव्हतं. तेव्हा त्या लगेच मुलांना म्हणाल्या की चला आता घरी पळा. त्या काय म्हणाल्या मुलांना की चला आता तुम्ही घरी पळा, मी शाळेला सुट्टी दिली आहे. शाळेला काय दिली आहे? मी सुट्टी दिली आहे, तुम्ही आता तुमच्या घरी पळा. म्हणूनच कवी काय म्हणत आहेत, पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. कुट्टी हे त्या मॅडमचं नाव आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता समजली? तर या कवितेमध्ये कवीने आपल्याला कशाचं वर्णन करून सांगितलं आहे की दिवाळीनंतर पाऊस परतीच्या प्रवासाला लागतो, बरोबर. पण तेव्हा सुद्धा जो वाजत गाजत अचानकपणे येतो व सर्वांची दाणादाण उडवतो, म्हणजे फजिती करतो, त्याचे चित्रदर्शी वर्णन या कवितेमध्ये कवींनी पाऊस आला या कवितेत केले आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही पूर्ण कविता समजली? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.